आईला ही काम होतं काय भेटणार बघ नुसती अक्कल गेल्यावर झालंय आता काय करावं कुठं काय. पण आता आपण रोज एक गाव राहिलो आता ह्या गावात पण कुणाकडे काम भेटलं तर बरं आहे. आता मस्त 2-4 जण होती पण काय ओळखी पाळखीची नाही कुणी जे ओळखीचं होतं त्याच्याकडे तर काय काम लागलं नाही काय नाही तो कुठं गेलाय गावाला काय मिळणार काय होतं म्हणजे तुम्ही काय लय अवघड आहे काय करावं आता जावं तरी कुठं. तर कुठं जाणार आहे आता बघूया गावात कुणी जर भेटलं तर. आता शाळेचं काय करायचं सारखंच आपण गावगाव हिंडतोय. बघू आता इकडे जर भेटलं एखाद्या शाळा एखादी मराठी शाळा असेल जिल्हा परिषदेची. अगं आता बाळा तू बघती ना आपलं कसं चाललंय रोज एका गावाला जावं लागतंय आपलं जर कामाचं नियोजन लागलं कुणी आपल्याला कामाला जर ठेवलं तर मग आपण टाकू ना तुला पण शाळेत ग. जोड कुडाली आम्ही लांबचे दादा जालना हा काय काम बघता काय हा कामाला आलत एक होत ओळखीचं एक जण पण ती काय गेलंय कुठं गावाला काय त्यांची गाठ नाही आजारी वाटतं त्यांचे घरचे तर ते गावाला गेलेत. काम करता का नाही 4 दिवस राहता पाळतात परत लागलं कुठं तर देवाच्या दयाने तर करायचं तिथं आपलं पोटा काय म्हणजे करतात का नीट काम करणार कामच करणार नाही 2 दिवस करा काम काय तरी चोऱ्या माऱ्या करून आमच्याकडे एवढं बारीक लेकरून आम्ही चोऱ्या माऱ्या करून कसं काय दाचे लय पाहिलेत मी लय गडी येऊन गेल्यात माझ्याकडे लय बिराडी येऊन गेल्यात असे नाही आम्ही नाही तसे हो. हा नाही तर ना हाय आपल्याकडे काम मग पण काय सालानी का महिन्यानी का रोजानी कसं करता तुम्ही जसं ठेवता तसं तशी काय अडचण तुम्ही जसं म्हणता तसं रोजाने म्हणले रोजाने ठेवा फक्त आमची राहायची राहायची सोय करावं लागते थोडं काय थोडा किराणा बिराणा द्या भरायला थोडेफार पैसे आम्ही इथंच राहतो आता सध्या काय झालंय पाऊस झालाय लई बरं का सगळी रानं उपाळ्यात शेती वावरात काही काम काय असू द्या गुराचं शेण गुरांना खायला काढायचं आणि दारा काढायच्या त्याच्या पलीकडे दुसरं काही काम नाही ते जमन ना दारा फिरत ना गाडायला चालतंय दारा येतात सगळे हा मग काय शिन कुरबिन गुराला खायला करायची कुटी करायची खोराक पेराक पागायचं पण ती कसं नेमकं सालाने का आपलं महिन्याने महिन्यानेच रान काय तर मग तुमचं काम बघितलं मग कसं काय चालतंय कारण आता ही काही लेकराची शाळा आम्ही शाळा जवळ इथे जायची शाळेत चालतंय मग फक्त आमची राहायची हा राहायची सोय करू आहे कुठली तुम्हाला गोट्यापाशी काय ऍडव्हान्स लागेल काय तुम्हाला लागल्यावरती मग तुम्हाला सांगूच की आधी आपलं नाही आपण थोडा बाजार बिजार घेऊ ना घ्या की ऍडव्हान्स 2000 रुपये देतो ऍडव्हान्स चला इथंच गोटा आहे आपला पलीकड हा चालतंय चला तुम्हाला खोली बिल दाखवतो आजच्या दिवस काही करा 12,000 रुपये आणा तुमचं काय असेल ती आणि संध्याकाळपासून करा कामाला चालू लय उपकार झाले दादा तुमचे आम्हाला तुम्ही कामाला ठेवलं आणि तुम्हाला सांगतो 2 मला माणसाची गरज उपाशी तापाशी हिंडत होत म्हणलं काय आता जरा जेवण करून घ्या आधी जेवण करा वाटल्याची घरी जेवा दादा तुम्ही देवा सांगा चला चला देव माणूस भेटला बाबा आपल्याला चला काय बाबा बरं झालं नाही तर 2-4 दिवस अन्नाचा कण नव्हता पोटात बरं झालं त्या दादांनी आपल्याला कामाला ठेवलं नाही कोणाला अनोळखी माणसाला बिचाराने आलं की पैसे दिले सगळ्या गोष्टी झाल्यात काय त्याच्या आईला लईच अवघड आता काय करू आपल्याला ज्यांनी बोलवलं त्यांनीच फसवलं काय करता इलाज नसतो त्याला काही गोष्टी वर तिकडे काय करतो मालकाला म्हणून आहे ना मी आकूच्या शाळेचं बघतो म्हणजे तिच्या शाळेत म्हणजे तिच्या शाळेत नको व्हायला तुम्ही तिकडून जाता का तिकडून जाऊ का हा खरंच देव माणूस भेटलाय बिचारा आपलं चांगलं जात कोण कोणा एवढा विश्वास ठेवत नाही बिचाराने लगेच आपल्याला भेटल्या पैसे सगळ्या गोष्टी झाल्या तिकडे तुमच्या साईडला राहिला काय राहिलंय आता काय नाही राहिलंय आता तिकडली मग झाकायची राहिली घास तर काप तयार हा झालं आता झालंय सगळं एवढी मका झाकली का मग झालं मग घरी जायचंय आम्हाला पण अरे झालं तुला नक्की खाऊ पिऊ घातलं का नाही ते काय टाकलंय ना घास आणि काय हा पसारा असंच ठेवला वय मालकांनी तिथंच ठेवायला सांगितलं होतं म्हणून आम्ही तिथं ठेवलंय त्यांचं नाही ऐकायचं माझं ऐकायचं कळलं काय नीट ठेवायचं सगळीकडे इकडं बर चालतंय पण घरी पण जावं लागल ना आता यांनी खाल्लं पिल्लं आता हे हाकतीनच की मग ते उचलणार कोण मी उचलणार का आता केलंय सगळं आता सगळं साफसफाई केली आता काय नाही एवढं येऊस तर थांबा काही जायची गरज नाही आणि किती घाण केलाय कचरा बिचरा इथं सगळी काढून गपचूप पोरगी एकटीच घरी एवढं झालं ना जातो आणि आम्हाला पण स्वयंपाक पाणी करायचंय ना संध्याकाळ होत आली आता अक्कल आहे का तुम्हाला एवढा घास पुरण का त्यांना गुरांना आणि ते मकाचं काय झालं ते का नाही आणली मकात पाणी येईन ताई तिकडेच त्याच्यामुळं
पाणी म्हणून मी काय करू? मग काय ह्यांना उपाशीच ठेवू? ह्याच्यात भागणार आहे बाई यांचं. मालक म्हणले की आता मका नका आणू म्हणले, घास आणला आणि घास टाकून दिला. आता त्यांना कुट्टी करून ठेवली मका आणलेली कालची तो सकाळी. मालक आहे मूर्ख. त्याचं कोण ऐकतं? आ? त्याचं मी पण नाही ऐकत. तुम्ही काय ऐकता मग? माझं ऐकायचं कळलं का? या घराची मालकीण आहे मी. सगळ्या जबाबदार आहेत माझ्यावरती. सगळं बघते मी. तुमचा पगार सुद्धा मीच देते ना. माझ्या शब्दाच्या बाहेर जायचं नाही. चला, घास पण एवढा पूर्ण नाही, घास पण आणायचा आणि मका तुम्ही आणा. आणि ते कुट्टीचं काय झालं, ते केली का नाही? गेली कुट्टी ना. केलेली आहे, गुरांना टाकलेली आहे कुट्टी. हा, असं दाखवतं का मी लय सगळं करतो. केलंय ताई, आता बघा ना तुम्ही केलं बघा की नाही, कुठे काही आता कुट्टी चित्राबांच्या करून पाठीमाग काय नाही, सगळी कुट्टी करून टाकलेली. हो. तेवढीच केली का? आणि बाकीची तिकडलीची? ती काढली गावानी टाकली ताई. वा, चांगलं आहे बर का. कामातून कसा पुळका काढायचा नाही बरोबर कळत तुमच्या लोकांना. पुळका कशाचा? आता संध्याकाळ झाली ना, आमची काम आवरली म्हणून चाललो होतो आम्ही. बरोबर आहे ना. घरी जाऊन रेट थापायचे असतील, है ना? आता लेकरांना लागत आहे, लेकरू लेकरू एकटंच आहे एकटंच घरी आहे, आमचं. अंधाराचं आहे. तुम्हाला कळत नाही का हो? तुम्हाला रात्रीचे काम असतात, इथं सगळ्या गोष्टी असतात. दूध काढायचं यांचं, मग तुम्हाला स्वयंपाक सकाळीच करता नाही येत का मग? संध्याकाळचा स्वयंपाक सकाळी कसं करणार? 2 टाइमचा करून यायचा. बाकीच्या बायका नाही करत का? त्यांना काम असते तेव्हा. बरं, काय कर ताई, आम्ही काय करतो, मी जातो मका आणतो आणि हिला पाठवतो घरी. मी करतो चित्राबांचं, ही मला मका नाही, दाखवायची ऐका ना, आहे. दोघं पण जाऊ, बरं तसं करतो. पटकन घेऊन येऊ आणि मग जाऊ घरी. चालतंय. आणि हा, सगळं झालं ना, दूध काढायचं यांचं. बरं हो, कर- ते करतो ताई, काढते. हा, चला निघा. अरे मालकीनी अवघड आहे. काय बोलला? नाही नाही, तुम्हाला नाही ताई. अयो आई ग, काय करणार हो तुमच्या दुकानाला? अयो होते तेवढे पैसे आपण घरामध्ये सामान आणलं. आई लय मालक अवघड झालं. म्हणले होते 10,000, त्यांनी नाही दिले. तू बोलायला गेलती ना, काय झाला तू? नाही आले होते कुठतरी गेलते बाहेर. काय करते? हा, येतो म्हणले होते का पण? आई तेच नव्हते ते. काय लय अवघड रे, लय गरीबी वाईट रे, लय गरीबी. आता काय करायचं तेच का नाही गेले. काय करावं आता, ती मालकीन मरणा तिची बोंबल, ती मालक बिचारा चांगले, काय करावं काय कळा नाही. आयो काय आहे, पाणी गोड लागा नाही, अन्नाचा कण गोड लागा नाही. आयो काय करणार आहे? काय आयो यार माधू आयो ताईला का बसला रे? कामाला नाही आला आज, काय नाही हो दुखत आहे? चल तापले आलाय बा त्याला. दवाखान्यात न्यायला पैसे पण नाही. आहे उठ 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 उभा राहा. काय लय पाय गळाले तर काय आहे. अरे मच्छर विचार चालू आहे सध्या, हे चाललं आपलं डिंगू चिकन काय होतंय दवाखान्यात काय गेला मग? पैसेच नाही अरे जवळ. मला सांगायचंय मग. निरोप दिलता, अकवाल ती बोलवाय बाहेर गेलते वाटतं कुठतरी. असं होय. एक काम करा, दवाखान्यात चला आधी पहिला. दवाखान्यात काय असेल बघू, मी पैसे देतो. हं? हो. अशी गरज लागल्या का पैसे नाही बघायचे, मग कधी मागायचे? हे आम्ही लावलो होतो आकुला, पण ते आकू म्हणली घरी नाही, नाही. तुम्ही त्याच्यामुळं. हा दवाखान्यात चल, काय होईल ती बिल नाही मी देतो, लागत असेल मागा, तुम्ही पैसे मागितले नाही परत, मला लागतच नसतील तुम्हाला. चित्रपाला टाकलंय, खायला बियाला टाकलं. हो, सगळे काम मी आलो ते तुझ्या आलं जेवणाला. काय हो? आयो मी म्हणलं मला गळ्यातलं करायचं, हे करायचं, त्यावेळेस तुमच्याकडे पैसे नसतात. आणि यांचं दुखणं कुकणं काढायला बरं पैसे असतात तुमच्याकडे. ते आपल्याकडेच काम करतात म्हणलं, मग आपल्याला नाही पाहावं लागतं, कोण पण गाव पगार अहो, सगळंच उपत घेतलंय का? कमवतात ते. काम काय फुकट करता का? त्याचे पैसे देतो ना आपण त्यांना. कामातच कट करून घेणार ना आपण पैसे दिले तरी. अहो, कसं कळत नाही तुम्हाला? खर्च मरणाचा येईल तिकडं. नुसतं दुखत असतं यांचं. नाही कधी होत सुट्टी आहे. नसती. दुखत आहे तरी मी अरे ते काम चित्रपाला करतात खायला का? मग टाकलंय. दुखणं मान नाही पाहत त्यांचं, मग आपण नाही पाहत, कोण पाहणार त्यांचं? दुखतोय तरी आम्ही गेलतो जिथं. अहो त्या पाण्यात एवढा चिखल झालाय रानात, ती मका आणताय तरी मी आणलाय. हा खर्च मानशील. अयो हे बघा, ठीक आहे, पुळका येणं चांगलंय, पण एवढं पण नाही की स्वतः डुबून जाईन असा. बस मी ना त्याला दवाखान्यात न्यावं लागेल. दुखत आहे लय. तुम्ही ना सगळ्यांनाच न्या दवाखान्यात. मी काय म्हणते, ह्यांनाच काय, शेताची बाजाची कोणी आजारी असती ना त्यांना पण न्या. परमेश्वर काय तुला येत नाही काय तेव्हा? मला नेऊ नेऊ थकलं म्हणून यांना पकडलं ना. अहो, तो आपला पोरगा आहे छोट, त्याचं काही बघा. मग त्याकडे बघत आहे, मध्ये उपाशी आहे काय का तू उपाशी आहे? उपाशीचा प्रश्न नाहीये. हं? आपल्या त्यासाठी कमवून ठेवायचं, तर तुम्ही असंच गंमत राहिलं तर कधी कमवून ठेवायचं? हा? आईला कुडून नशिबात पडली का एवढी बुटारणी मी कुठारनी? एवढी नरडत जाण तू. आता तुम्ही माझं पकडा. आमच्या तुम्ही आता माझं नका नका बांधू. पकडा. हे फक्त तुमच्यामुळे होते. अहो आता नाही, बघायचं. आम्ही काय त्यांना म्हणत नाहीत काय माझा नाही. नवरा तुमच्या, माझ्या हात उचलून
तसं नका तुम्ही मला नको इथं. हो दादा नका भांडू काय नाही हो, असं काय करते? कुठे जाणार आहे? तिकडे काही करा मसनात जा. तुम्हाला खोटं नाही सांगत, जेवढी सोय आम्ही दिली ना काय तेवढं बाबा, दुसरं आता कोणी काय देणार कर- नाही. घराच्या समोरच घर देणार नाही कोण, खायला प्यायला कोण देणार नाही, सगळं आणून जिथलं आता तिथं. आला आमच्यावर टाइम आता काय परिस्थितीने आमच्याकडे पडलाय दुष्काळ या पावसाने काय करावं तिथं काय शिक्षण करावं बंद करा मग, कशाला पाठवता येईल. लेकराचं शिक्षण जर बंद केलं तर आमची पुढची पिढी सुद्धा शिकती ना. पुढची पिढी सुद्धा आमची हीच करणार आहे अहो मग एवढं दुखतं खावतं हिच्या शिक्षणात पैसा घालूस तर मग मग तुमचं तिचा आमचा दुखणं आधार आहे बंद एकुलती एक नाही. पोरगी आहे तिचा आम्हाला म्हातारपणी सांभाळणार आहे हम्म. काय करणार नशिबाच्या पुढे आम्हाला जाता येणार गुंठाभर राहणार त्यात पाणी झालंय ही निसर्गाने साध्य आहे नाही काय करावं काय असं आलो पोट भरायचं हे असं हेच वेळ तुझ्या वाचते काय केलं असतं रे? अशी वेळ आल्यावर येऊनच दिली नसती मी, कशाला येऊन दिली? नसती येऊन दिली मी. एवढी मी खंबीर आहे, शिकलेली मी, कळलं का? तुम्ही नको सांगू मला. आणि बरंच माझ्या नको परिस्थिती टाकू अशी भिकाऱ्या वहिनी. दादा आमचं काय का होईना काही होईना आमचं तुम्ही ना हा, दवाखान्यात तेच, चालू. काही का होईना. तुम्हाला काय एवढा पुळ काय? चला वा घरात. काय बघत बसलाय? वा घरात. होता का नाही? जा. आणि तुम्ही काय बघत बसलाय? मालकीन बाई आता आम्ही कुठे जाणार आहे? कुठं जाणार तू आमच्याकडे 1 रुपया नाही खायला हो, 1 रुपया पण नाही. दवाखान्यात जायचंय नाही पण. दवाखान्यात जायला पैसे नाही तालुक्याला जावं लागतंय काय हे ना तुमचं रडगाणं ऐकून आहे ना खरंच वीट आलाय मला, वैताग आलाय सगळ्याचा. तुमच्यापेक्षा भारी ना कामगार ठेवते. तुम्ही निघा हो घराच्या बाहेर. ए काय हो ग. बरं आलंय चल हा हा. काय बघत बसली जा आता नवऱ्याच्या माग. चला काय हा? असेच चालला का? तुमची घाण काय मी साफ करायची? निघालाय तोंडवर करून. हे घेऊन जायचं, कळलं का? चला निघा. मालकीन बाई आतापर्यंत सांभाळून लय जा करा तिकडे तोंड तुमचं काळ. काय येत असं नको करू. आम्ही काय तुमच्या चोऱ्या माऱ्या केल्या नाही तू तुम्ही नका शिकू मला. शेण काढले घास टाकला गुरांना उपकार केले त्याचा पैसे दिले ना तुम्हाला. आम्ही मोबदला किती आमच्या 4 पोटाची खरेदी भरा किती 4 पैसे असतात आमच्याकडे जायच्या टायमिंगला मला नको वाचवत, गपचूप निघा. माणसाचं तुमच्या मालकाने आम्हाला आतापर्यंत जागा दिली धन्यवाद आणि तुमचे आभार आहेत तुम्ही जाऊ खय माणूस आहे एवढं सगळं केलं याच तरी हा मलाच हे करतोय. मी म्हणून टिकले हे, आता कधीच निघले असते. खरं तर ना ह्यांची चुकी, ह्यांना ना चांगलं झापावं लागेल मला. आईला या आता गडी लावलाय बायानी शेण काढायचं काम माझ्याकडे आलंय. अहो नीट काढा ते सगळं गांधच आहे इथं. तू इकडे इकडे काय आता अलीकडे अलीकडे हं, अलीकडे काय हा, काय झालं तुला मी दार. अहो, घरातलं आताच काम करू बाबा, करू पुढील. गेले. शेणवड असं- शेणवड आणि तिथे ना झक मारायची मका काढायची डोक्यावर असं गटलं उचलून देतो ना मग तुला कळन. तुम्हाला घर. माहिती ना मला वास नाही आवडत. वासना आवडत ना तर तुला तोंडात शेण घालतो आता. असं काय करता घरातले तसं सगळे नाही भांडे ते ऐकायची घासले हो, स्वयंपाक केलाय मी. तशी नाही ऐकायचं आ, ई, तोंडात घालीन मग शेण मी तुझ्या मी करते दार. खाली खाली प्लीज खाली खाली. चांगले काम करत होती तिकडे आता मला काम करावं दार ही डोक्यावर घेऊन जा. हो, माझं डोकं घाण होईन, मी आज शॅम्पून मग डोकं हातात धुतलंय. धरून नी टाकून ये तिकडे टाकून ओगनात दांडकच घालील मागून कुठं टाकायचंय तिकडे टाक उकाडा कुठे तुला माहित नाही काय हो काय मला मारण रे. कधी गोट्यात यायची माहित नाही काय नाही बाबा आरामात राहते ना आता कसं होते कुठं टाकू हे? नीट टाक तिथं टाक तिथं माझ्या डोक्यावर किती गाज भिजा पक्की कसा पाडलाय ती टाक त्यांच्या पुढं आ? टाक त्यांच्या पुढं गाज नाही, नाही, मला मारण ती. मारण मी तुला मारू ना मी मारू तुला नाही, नाही. हा मारू तिने मारलं चालेल. मारू ना तिने मारलं चाल. हा, चल. नको ती बघ कशी. काय चाललंय एवढ्यात काय दिसत नाही काय नाही. अरे काम एवढं चाललेत ना आणि सगळे लेबर पळून गेल्यात त्याच्यामुळे घरी एकट्यालाच करावं लागतंय सगळं. त्याच्यात सुद्धा लेबर ठिकाणा कुठून आणावं लेबर आता. लेबर म्हणलं इकडून आपले जालना बीड तिकडून येतात मग तिकडूनच आणायची की 2-3 जोड टिकत नाही बाबा 4-5 दिवस लोड वाढला का पळून जातात ती. लोड कायचा पैसे घेतात पळून जातात. लोड कायचा तुला लागतं ती मग गळे जोड पराला तुला लागतात बाया. तसं नाही बाबा आता जोड पाय असो नाही तर कोणी असो लेबर असलं माझं झालं काम झालं म्हणजे आपला संबंध संपला. काम म्हणलं की कायचं काय नुसतं वावरातलं काम करून बघतोय होय तेव्हा घरी आलं की तुमची हीच असते त्याच्यामुळे ती राहतात होय. त्याच्यामुळे जोडी लागत ती कसं असतं त्याचं बी रांकी लागत स्वयंपाक पाण्याचं आपल्याला टेन्शन नाही राहत ना. हा तेवढं आहे. ही जोडी कोणी गाड्या
पाहुणे का लेबर आहे? अरे बघू ना कुणाची चौकशी करत काय हरकत आहे. कुणाचे आम्ही तिकडले खालचे जेलचे. जालने. काय राजाचे आहेत का? हा दादा बोला. काय म्हणजे पाहुणे म्हणून आलेत कामासाठी आलेत? नाही, नाही, कामासाठी आलो नाही. होतो. हा Chairman चेअरमन गावातलं का? हा त्यांच्या तिथं होतो पण त्याचा मालकीने म्हणजे जमल्या राहू नका. हे आजारी पडले दवाखान्याला पैसे नव्हते तर ते म्हणले चेअरमन म्हणले घेऊन जातो पण त्यांची दोघांचीच लागली म्हणजे त्या मालकीने म्हणत होत्या कशाला नेता. चेअरमनची बायको आपट ती टिकून देते हो माणसं तवा. तुम्ही तिला गेला आता आम्हाला माहित नव्हतं ना दादा कोण कसं आहे त्यांनी आम्हाला हाकलून दिले आता मग आता काय गावाकडे झाले काय कामात काय? आता काय कुठेतरी कुठेतरी बघायचं. चला माझ्याकडे काम येते तुमची राहायची सोय करतो. त्यांची तर राहायची खोल्या बिलायचं. माझं दुखत आहे मला दवाखान्यात जायचंय. पण आपलं हे मॅडम ताई तर करते ना. हो मी करन पण त्यांना दवाखान्यात नेल्याशिवाय कसं? मग त्यांचा दवाखाना करू आधी. हो आहे का नाही? जाता जाता दवाखान्यात न्या आणि दवाखाना- मग तसंच घरी जाते. वाटलंच एक दोन दिवस आराम करा मग कामात शाळेला फक्त इथं कुठेतरी टाकावं. तिला ते कुठं काय टाकू होतंय, आपण गावात, शिक्षण शाळेत आमचं टाकून देऊ. कसं, हिच असं विराट पाठीवर असल्यामुळे आमचं आपलं चार घ्यायचं. नाही काय करू तिला गावातल्या शाळेत टाकू. यांची ओळखच एवढी आहे का? 2 दिवस झालं ना आराम कर 2 दिवस मग कामाला लागा. पण तुमच्या घरात बी असं कोणी हाकलून देणार नाही 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 ना. काय अडचण नाही माझ्या. नाही तर परत 4-8 दिवस राहायचो परत आम्हाला तुमच्या घरातले हाकलून आम्हाला चार द्यायचे घास असं कमी द्या नको. पण माझ्या संसाराचं काय असं म्हणजे काय होतंय. तसं काय होणार नाही. बिचारीने तुम्ही जर आमच्या मला साथ दिली ना तर मी तुम्हाला शेवटपर्यंत साथ द्यावा. आपल्या घरच्या सारखं तुम्ही काम करून राहिले ना तर हा. त्यांना आहे ना 12 महिने माणसं लागायचं मग कामाला. मी काय म्हणतो तिथं ठेवीन. चालतंय तुमचं दादा पोरीचं बी शिक्षण आपण चांगलं व्यवस्थित करू. तेवढं केलं तर आमच्यासाठी लय उपकार होते. हो. काय आता काय कळा नाही काय चलो मग आपण जातो काय करू तुम्ही दवाखाना बघू तसंच मग घरी. चल. कुठेतरी चल, केलं चल, पाहिजे चल. आपल्याला. कुठेतरी करायचं पोट भरायचे आता काय आलंय नशिबाला आपल्या. हे उरकलंय आता इदालं त्यांचं दुखत आहे जाते आता पटकन घरी आवरले पाऊस बी यायला लागलाय. हो तिकडच राहील ना आपण. हो दादा सकाळी भरते ना मी ते. अहो, सकाळी नाही करा आता असं. काय अहो सकाळी पाऊस यायला लागलाय आणि त्यांचं पण त्याला काय दुखतंय होतंय? ना. काय तुमचा नवरा नवरा करता राव तुम्ही. एवढं तुम्ही चांगला दिसता आणि काय तुम्ही नवऱ्याच्या माग लागले द्यायचं हुसकून तर. हुसकून द्यायचं म्हणजे मग तुम्हाला मी सांभाळतो वाटलंच तर काय द्यायचं नाद लागलं मग कर. ओ काही पण नका बोलू. काय पण काय आता चांगलं आहे तीच सांगतोय मस्त राहता चांगले आहेत आमच्या. तुमच्या बंगल्यात राहायची काय गरज आहे आम्हाला दिलंय ना तुम्ही घर राहायला. तुमच्या नवऱ्यात सारखं दुःखच असते. मग आता तो माझा नवरा आहे. काय त्याचं काय उपयोग तरी आहे का 2 पैशाचा. अहो पण आम्ही दोघं मिळून कष्ट करतोय ना. पुढं का त्याचे तर कष्ट दिसत नाही आल्यापासून 10 दिवस झालं झोपूनच. ते आजारी आहेत मग आता काय करणार आहे जोपर्यंत नीट होत नाही तोपर्यंत मला कष्ट उपयोग करायला. आहे का बरं माणसाचा उपयोग असतो तर ठीक आहे बा. बरं जाऊ द्या झालंय तुमचं काम हे बाकीचं सकाळी करते मी. थोडं राहिले तेवढं करा की त्याला काय अहो मी करा, सकाळी असं नाही करते ना पडला. पाऊस बी आलाय अहो आज ते आजारी पण आहेत घरी. थांबा राव थोडा वेळ अजून अंधार पडला. अहो ऐका ना मी काय म्हणतो तिकडच काम करून घ्या ना तुम्ही. अहो मी ते सकाळी करते ना. तुम्ही जर ऐका ना माझं. अहो असं हातबीत नका धरू. राजाने धंदे चालू केले वाटतं इकडे पण नाही का? तसं काय नाही मी काम समजून सांगत होतो. हा. इतकं जवळ जाऊन काम कोण समजून सांगतो अरे हो? मग ते इकडेच काम करत होते त्याच्यावर मग सांगत होतो तिकडे काम करा म्हणून. हा ना आता ह्यांनाच काम समजून सांगा. यांना तर मी लावतेच बघते यांच्याकडे पण तुमच्याकडे अगोदर बघते. अरे तू काय गैरसमज न करून घेऊ मी काम सांगत होतो हाय का नाही. हो हा, मग त्यांचा नवरा सोडा काय म्हणून लावतात त्यांना. अरे नवरा सोडायला म्हणजे लाव काय कुठेतरी ऍडमिट करा असं म्हणत होतो. हा, मी काय ऐकलं नाही काय सगळं ऐकलंय मी इथं. काय ऐकलं तू. काय ऐकलंय माझी त्यांना नवरा सोडायला लावतात आणि राणी सारखं इथं राहायला लावतात काय? मग काय मला भिकारणी सारखी ठेवतात? तुला मी काय तसला वाटतंय का रे बाबा तसलं वाटतं म्हणजे? माझ्याकडे. हा कळलं तुमचे काळे धंदे मला. अहो ती सुखानी जगत आहेत 2 घास खातेत नवरा बायको. हा त्यांना बी राहून द्यायचं नाही त्यांना एक लेकरू आहे. अरे मी कुठं काय म्हणतोय मी काम सांगत होतो काय? काम मी सांगू नका. काय म्हणतात माझी कळतंय मला काय म्हणतात ती. काय म्हणतोय. नवरा सोडन ही तर राहन तुमचं लय चाललंय ते ऐकते मी मगाचे धरून. नवरा दाव काय सोडा असं म्हणत होतो मी. आता परत ते विषय येऊ नका तुम्ही. उगा मला चुना लावायची काम करू नका. ऐका ना माझं काम झालंय मी जाते. आता तुमचं ऐकलं मी सगळं. तुम्ही टेन्शन घेऊ नका. वाटलंच तर आतापर्यंत काय पैसे झाले आता अजून थोडेफार मी पैसे देते तुम्हाला. वाटलंच तर इथून तुम्ही कुठं बी जा कुठं बी संसार कामं करा कोण नीट करीन राहा. मग? तुम्ही करा आणि तुम्ही चांगले राहा. जाऊ द्या जा तुम्हाला अंधार पडत असं. आणि आता तुम्ही सगळे ना तुम्ही एकटे राजासारखे राहा या राजमहाल्यात आणि राजवाड्यात कशात राहा. आता मी बी चालले तुम्हाला सोडून. अगं बाई इथं पाय पडतो तसं काय नव्हतं. मी तर काम सांगत होतो. तुमचं नका सांगू मला. आणि आता ही राजवाडा आहे ना एकटेच राजा म्हणून राहा ह्या राजवाड्यात.
बरं, जाऊ मला दे. काय सांगू तिचं नका जाऊ दे. तू कशाला एवढं मनावर घेते ती मला कामगार मला आहे नाही. ते. मी चालली आता माझ्या माहेरी तू घरी चल. तू घरी नाही 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 मला नाही यायचं घरी घरी चल तुला सांगतो काय समजून. सांगत काय होते? नव्हतं तसलं काय काय सांगत